नेक्स्ट टॉपिक फ्री फॉल. सिम्पल ॲज वेल एज इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फ्री फॉल आपण क्लास 9 मध्ये सुद्धा मेन्शन केलेला. फ्री फॉलची आपण एक केस घेतलेली. एक बॉल एका पर्टिक्युलर हाईटवरून आपण खाली रिलीज केला, खाली ड्रॉप केला. त्या केसमध्ये त्या बॉलवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत होता. म्हणून आपण बोलत होतो की तो जो बॉल आहे तो बॉल फ्री फॉलमध्ये आहे. हे आपण कुठे यूज केलेलं, आपण ज्यावेळेस कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा टॉपिक बघितला, ज्यामध्ये आपण बॉलचे डिफरंट पोझिशनला टोटल पोटेन्शियल किंवा कायनेटिक एनर्जी चेक केली आणि त्याला आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी या थेरमशी रिलेट केलं. त्यावेळेस आपण फ्री फॉल मेन्शन केलेला. सो व्हॉट इज फ्री फॉल? तर आपल्याला माहिती आहे की अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ. अर्थवर असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतं. अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला आपण ग्रॅव्हिटीसुद्धा बोलतो. त्यामुळे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो किंवा ही जी ग्रॅव्हिटी असते, ही ग्रॅव्हिटी याची डायरेक्शन कोणती असते? दिस इज डाऊनवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स का असतो? बिकॉज अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते किंवा सेंटरकडे पुल करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपण असं बोलतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा डाऊनवर्ड फोर्स आहे. ठीक आहे. मग आता आपण असं बोलतो की प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे तो अर्थ आपल्याकडे पुल करण्याचा ट्राय करते. मग जसं हा पेन आहे, हा पेन आता खाली का पडत नाही? ह्या पेनवर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे. पेनवर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असेल तर अर्थ पेनला खाली पुल करण्याचा प्रयत्न करेल. मग आयडियली पेन तर खाली पडायला पाहिजे होता, बट पेन खाली का पडत नाही? पेन असा स्थिर इथे का राहतोय? याचं रिझन आहे, जरी या पेनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन, राईट. बट हा जो पेन आहे, हा पेन मी हातामध्ये धरलेला आहे. सपोज मी पेन जर असा धरला तर यामध्ये काय होतं? या पेनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर ॲक्ट होतो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, ॲज वेल ॲज हा पेन मी असा होल्ड केलेला आहे. माझ्या हातामुळे ह्या पेनवर अपवर्ड फोर्ससुद्धा अप्लाय होतोय. आता आपण बोलू की फोर्स कसा अप्लाय होते. जरी याचा वेट लाईट असला तरी आपले मसल काहीतरी काम करत आहे. अपवर्ड फोर्स इथे डेफिनेटली ॲक्ट होणार आहे. तर हा हँडचा जो अपवर्ड फोर्स असतो, हा अपवर्ड फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल डाऊनवर्ड फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असतात, अपवर्ड फोर्स डाऊनवर्ड फोर्स हे एकमेकांना बॅलन्स करतात. त्यामुळे काय होतं? त्याचा नेट इफेक्ट असा राहतो की हा जो पेन आहे हा खाली जात नाही किंवा वरती जात नाही, तो इथे स्थिर राहतो. त्यामुळे पेन जो आहे, पेन हा हातामध्ये असा राहिलेला आहे. समजलं? याच्यावर ग्रॅव्हिटी वर्क होते, बट पेन खाली का पडत नाही? कारण ग्रॅव्हिटी जरी वर्क होत असली तरी मी तो हातामध्ये धरलेला आहे. हाताकडून सुद्धा काहीतरी फोर्स अप्लाय होतो ऑपोजिट डायरेक्शनमध्ये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड आहे आणि हाताकडून अप्लाय केलेला फोर्स अपवर्ड आहे. सो हे जे दोन फोर्सेस आहे हे बॅलन्स आउट करतात किंवा आपण असं बोलू कॅन्सल होतं. त्यामुळे हा जो पेन आहे हा पेन खाली पडत नाही. बट आता हा जर पेन मी असा फ्रीली सोडून दिला किंवा ड्रॉप केला तर काय होणार आहे? हा जो पेन आहे हा खाली पडणार आहे आणि त्यावेळेस पेनवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन वर्क होणार आहे. किंवा पेनवर फक्त कोणतं फोर्स असणार आहे? पेनवर ॲक्ट होणारा फोर्स कोणता असणार आहे? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. मग अशी जी केस असते याला बोलतात फ्री फॉल. सो व्हॉट इज फ्री फॉल? फ्री फॉल म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका हाईटपासून जर आपण रिलीज केला किंवा सोडून दिला आणि त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ॲक्ट होत असेल, त्या केसमध्ये आपण बोलतो की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय की वर त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा फोर्स कोणता पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिजे ओनली. फक्त हा एकमेव फोर्स तिथे पाहिजे, या व्यतिरिक्त कोणताच फोर्स तिथे प्रेझेंट नको. अदर फोर्सेस कोणते असू शकतात? फॉर एक्झाम्पल, जर मी हा पेन खाली सोडते आणि खूप जास्त एअर आहे, एअर रेझिस्टन्स खूप जास्त आहे, तर हा एअर रेझिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? एअर रेझिस्टन्स म्हणजे आपण असं बोलू शकतो फ्रिक्शनल फोर्स आहे, राईट. सो हे सुद्धा फोर्सेस ह्या ऑब्जेक्टवरती किंवा त्या पेनवर ॲक्ट नको व्हायला, त्या केसमध्ये आपण बोलणार तो जो पेन आहे तो पेन आहे अंडर फ्री फॉल. समजला फ्री फॉल म्हणजे काय? सो फ्री फॉल इज व्हॉट? वेन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रॉम एनी हाईट. ज्यावेळेस ऑब्जेक्ट कोणत्याही एका हाईटपासून खाली पडतोय अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली. फक्त बट ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट खाली पडतो त्यावेळेस त्यावर ॲक्ट होणारा फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. किंवा त्या ऑब्जेक्टवरती कोणता फोर्सचा इन्फ्लुएन्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर याच्यामध्ये वर्ड इम्पॉर्टंट आहे ओनली. फक्त एकच फोर्स ॲक्ट होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या केसमध्ये तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये असं आपण बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज हा ग्राउंड आहे, एवढी काही एक बिल्डिंग आहे किंवा काही हाईट आहे. या हाईटवरून एक बॉल मी ड्रॉप केला, हा बॉल मी ड्रॉप केला आणि या ठिकाणी मी कन्सिडर करते की एअर रेझिस्टन्स इज ऑलमोस्ट 0 किंवा असं आपण बोलू शकतो निग्लिजिबल आहे, म्हणजे आपण इग्नोर करू शकतो. एअर रेझिस्टन्स ऑलमोस्ट काहीच नाही आहे. ह्या केसमध्ये हा जो बॉल आहे याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क होतं आणि म्हणून आपण बोलणार हा जो बॉल आहे हा बॉल कशामध्ये आहे? बॉल इज अंडर फ्री फॉल, बॉल इज इन फ्री फॉल. ठीक आहे. त्यामुळे फ्री फॉलसाठी आपण अजून कंडिशन असे लिहू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल that time only gravitational force is working and we consider
एअर रेझिस्टन्स किंवा असं आपण बोलू शकतो फ्रिक्शनल फोर्स इज 0. ठीक आहे, असं आपण कन्सिडर करतो कारण आपल्याला फक्त एकच फोर्स त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर आता याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय. ऑब्जेक्ट खाली येतो त्याची हळूहळू वेलॉसिटी वाढणार आहे. चेंज इन वेलॉसिटी आली म्हणजे तिथे ॲक्सेलरेशन असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होते त्यावेळेस ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असणार आहे, ए इज इक्वल टू जी, विच इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, ऑब्जेक्ट खाली पडतोय, अर्थ त्याला पुल करते त्यामुळे वेलॉसिटी इन्क्रीज होते. चेंज इन वेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन आला तर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असणार, ए इज इक्वल टू जी, कारण इथे कोणतं ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. त्यानंतर आपण काय म्हणतोय की ऑब्जेक्ट जो आहे तो आपण एका हाईटपासून खाली ड्रॉप करतोय. ऑब्जेक्ट आपण जस्ट सोडून देतो, म्हणजे हा जो पेन आहे हा मी असा ठेवला आणि आता मी सोडते, त्यावेळेस पेनची इनिशियल वेलॉसिटी ती मला कन्सिडर करावं लागेल. ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट ड्रॉप करते त्यावेळेस पेन जो होता तो स्थिर कंडिशनमध्ये होता आणि तो मी सोडते, त्यामुळे या केसमध्ये इनिशियल वेलॉसिटी मी 0 कन्सिडर करू शकते. सो यामध्ये आपण असं लिहू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज ड्रॉप्ड जसं आपण ऑब्जेक्ट किंवा बॉल एखादा ड्रॉप करतो त्या केसमध्ये आपण लिहू शकतो इनिशियल वेलॉसिटी इज 0, यू इज इक्वल टू 0. ठीक आहे, समजतंय. अजून फ्रीफॉलमध्ये आपण जे इक्वेशन ऑफ मोशन जे बघितले, इक्वेशन ऑफ मोशन त्याला आपण फ्रीफॉलमध्ये मॉडिफाय करू शकतो. कसं आपण बोलतो v इज इक्वल टू यू प्लस ए टी, दिस इज फर्स्ट इक्वेशन. सेकंड इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. हे 3 इक्वेशन आहे. फ्रीफॉलची कंडिशन आहे. फ्रीफॉलमध्ये जर आपण एखादा ऑब्जेक्ट किंवा बॉल जर ड्रॉप केला तर आपण म्हणतो ड्रॉप करतोय त्या कंडिशनला किंवा त्या पोझिशनला त्याची वेलॉसिटी 0 होती, म्हणजे आपण यू इज इक्वल टू 0 कन्सिडर करतोय आणि ॲज वेल ॲज ॲक्सेलरेशनला आपण जी कन्सिडर करतो. तर हे जी इक्वेशन आहे ही इक्वेशन मॉडिफाय करून आपण असं लिहू शकतो, फायनल व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी, यू इज इनिशियल वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, टाइम, डिस्टन्स, हे तर सगळ्या टर्म्स आपल्याला माहिती आहे. सो हे इक्वेशन कसं मॉडिफाय होणार, व्ही इज इक्वल टू यू इज 0. ठीक आहे, यू इज 0, सो 0 प्लस ए टी, ए काय आहे जी, सो व्ही इज इक्वल टू जी टी. हे इक्वेशन असं मॉडिफाय होतं. समजते. आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, यू इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे आणि ए इज इक्वल टू जी पुट करायचं. याचं रिझन हे समजलं की आपण ह्या 2 व्हॅल्यूज फ्रीफॉलसाठी का पुट करतोय. सो व्ही इक्वल टू जी टी हे फर्स्ट इक्वेशन असेल. सेकंड इक्वेशन, डिस्टन्स कवर्ड और डिस्टन्स ट्रॅव्हल इज इक्वल टू 0 इंटू टी, 0 प्लस हाफ ए टी स्क्वेअर म्हणजेच काय, हाफ ए टी स्क्वेअर, ए इज जी, सो एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर इज 0 प्लस 2s म्हणजे 2s, ए इज जी, सो 2gs. तर हे झाले मॉडिफाईड इक्वेशन ऑफ मोशन फॉर ऑब्जेक्ट विच इज फॉलिंग अंडर फ्री फॉल. त्यासाठी हे इक्वेशन आपण यूज करू शकतो. आता आपण बोलतोय की एअर रेझिस्टन्स ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये असतो त्यावेळेस आपण म्हणतो की एअर रेझिस्टन्स 0 पाहिजे किंवा बाकी कोणताच फ्रिक्शनल फोर्स नको. बट हे जे आपण कन्सिडर करतो ही आयडियल कंडिशन आहे. जर तुम्ही आपल्या वातावरणामध्ये जर एखादा बॉल जर असा सोडला तर खूप शक्यता कमी अशी आहे की त्या केसमध्ये एअर रेझिस्टन्स 0 असणार, काही ना काही एअर तिथे प्रेझेंट असणारच आहे. त्यामुळे फ्री फॉल जो असतो तो ट्रू फ्री फॉल म्हणजे काय, अगदी आयडियल कंडिशन आहे की ज्यावेळेस एअर रेझिस्टन्स कम्प्लिटली 0 आहे आणि ऑब्जेक्टवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क होत आहे. ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल इन व्हॅक्यूम. हा ट्रू फ्री फॉल कुठे पॉसिबल आहे, व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. कारण व्हॅक्यूममध्ये आपण काय बोलतो, व्हॅक्यूम म्हणजे काय, तिथे कोणताच मॅटर नाही आहे. त्या केसमध्ये कोणताच मॅटर नाही, कोणताच मॉलिक्यूल नाही, एअर वगैरे काहीच नाही, ओनली त्या केसमध्ये ट्रू फ्री फॉल पॉसिबल आहे. ठीक आहे, सो ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. इथे आपण असं कन्सिडर करतोय की एअर रेझिस्टन्स 0 असेल, निग्लिजिबल असेल असं आपण कन्सिडर करतो. बट आयडियल कंडिशनमध्ये एअर रेझिस्टन्स 0 असणं पॉसिबल नाही आहे, म्हणून आपण असं बोलतो की ट्रू फ्री फॉल, खरा फ्री फॉल कुठे पॉसिबल आहे, व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. त्यानंतर अजून यामध्ये इथे आपण काय कन्सिडर करतो की ऑब्जेक्ट जो आहे तो खाली येतोय. ठीक आहे, त्या केसमध्ये आपण एची व्हॅल्यू जी कन्सिडर करतोय, कारण ऑब्जेक्ट ह्या डायरेक्शनमध्ये येतोय आणि ग्रॅव्हिटी आहे ती सुद्धा ह्या डायरेक्शनमध्ये किंवा ॲक्सेलरेशन सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. बट काही केसेसमध्ये काही न्यूमरिकल असे असतात की ज्या केसमध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट अप थ्रो करतो, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनमध्ये थ्रो करतो, असा थ्रो करतोय. आता ऑब्जेक्ट जर मी वरती थ्रो केला, यामध्ये सुद्धा वेलॉसिटी चेंज होणार आहे, ॲक्सेलरेशन असणार आहे. ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण काय घेणार, ऑब्जेक्ट वर जातोय बट त्यावर ॲक्ट होणारा फोर्स जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, इथे डायरेक्शन ऑपोजिट आहे. मग या केसमध्ये ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट अप थ्रो करतो, वरच्या दिशेला फेकतोय, त्या केसमध्ये हे जे ॲक्सेलरेशन आहे हे फक्त जी घेऊन चालत नाही,
इथे आपल्याला मायनस साईन द्यावं लागतं. ठीक आहे, मायनस का, कारण ऑब्जेक्ट वर चाललाय आणि ॲक्सेलरेशनची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, डायरेक्शन ऑपोजिट आहे, म्हणून इथे मायनस साईन घ्यायचं. जर ऑब्जेक्ट वरून खाली चाललाय, ऑब्जेक्ट असा जातोय आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सुद्धा सेम आहे, मग त्या केसमध्ये आपण ए इज इक्वल टू जी घेतो. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड आहे, ऑब्जेक्ट वर चाललाय, इथे डायरेक्शन ऑपोजिट आहे, मग ह्या केसमध्ये ए इज इक्वल टू मायनस जी घेतो. तर ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट फ्री फॉल आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट रिलीज केला, मग त्या केसमध्ये डायरेक्ट ए इक्वल टू जी घ्यायचं नाही. आधी डायरेक्शन बघायची, डायरेक्शन कशी आहे, खाली जातोय ऑब्जेक्ट, खाली जातोय की ऑब्जेक्ट वर येतो ते बघायचं, त्यानुसार जी घ्यायचा का मायनस जी घ्यायचं ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आता हे जे आपण बोलतो फ्री फॉल पॉसिबल आहे. फ्री फॉल केव्हा पॉसिबल आहे, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्टवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क होतं, म्हणजे बाकी कोणताच फोर्स त्यावर नको. हे पॉसिबल आयडियल कंडिशन आहे. हे केव्हा पॉसिबल आहे, ज्यावेळेस आपण व्हॅक्यूममध्ये हे एक्सपेरिमेंट कॅरी करू त्यावेळेस फ्री फॉल पॉसिबल आहे. बट तरीसुद्धा आपण काय कन्सिडर करतो की एअर रेजिस्टन्स निग्लिजिबल आहे किंवा एअर रेजिस्ट आपण असं ॲझ्युम करतो की 0 आहे आणि मग जो बॉल आपण रिलीज केला आहे तो बॉल फ्री फॉलमध्ये असं आपण बोलतो. आपण ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा अभ्यास केला जी, तसं आपल्याला एक्सप्रेशन मिळालं जी इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर, राईट, GM अपॉन R स्क्वेअर. यावरून आपण काय कन्क्लूड केलं, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड करत नाही आहे. एम काय, अर्थचा मास आहे, जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, आर आहे अर्थची रेडियस. तर यामध्ये ऑब्जेक्टचं मास एम कुठेच मेन्शन केलं नाही, म्हणजेच काय, व्हॅल्यू ऑफ जी इज इंडिपेंडंट ऑफ मास. व्हॅल्यू ऑफ जी इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. दुसऱ्या ऑब्जेक्टच्या मासवर व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड करत नाही. त्यामुळे मास किती जरी असला तरी व्हॅल्यू ऑफ जी सारखीच असणार आहे, प्रोव्हाइडेड आपण एका पर्टिक्युलर लोकेशनला किंवा एका पर्टिक्युलर पॉईंटला व्हॅल्यू ऑफ जी कन्सिडर करतोय. ठीक आहे, हे आपण कन्क्लूड केलेलं. सो याच्या अकॉर्डिंग जर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन एका पॉईंटला, सपोज मी जर हे लोकेशन कन्सिडर केलं, या लोकेशनला मी बोलेल की व्हॅल्यू ऑफ जी ही कॉन्स्टंट आहे, व्हॅल्यू ऑफ जी कॉन्स्टंट आहे किंवा व्हॅल्यू ऑफ जी कोणत्या ऑब्जेक्टसाठी सारखी असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सारखं असणार आहे. त्यामुळे होणार काय आहे, जर सपोज जर मी 2 ऑब्जेक्ट रिलीज केले एका सेम पॉईंटवरनं, जर मी एका सेम पॉईंटवरून 2 ऑब्जेक्ट रिलीज केले, फॉर एक्झाम्पल जर मी एक बॉल घेतला, ठीक आहे, एक प्लास्टिकचा बॉल घेतला आणि एक मी मेटलचा बॉल घेतला. ठीक आहे, काय करते मी, एक प्लास्टिकचा बॉल घेते आणि एक मेटलचा बॉल घेते. व्हॅल्यू ऑफ जी सारखीच आहे, जी इज इंडिपेंडंट ऑफ मास. इथे मास कुठे मेन्शन केलेलं गेलं नाही, त्यामुळे या प्लास्टिकच्या बॉलवर आणि मेटलच्या बॉलवर हे एक्सपिरियन्स करणारे जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असणार आहे ते सुद्धा सेम असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, हे जे दोन्ही बॉल आहे, ज्यावेळेस मी एका एक्झॅक्टली सेम पोझिशनवरनं हे जर 2 बॉल मी रिलीज केले, तर आपल्याला असं वाटतं की मेटल बॉल आहे, प्लास्टिक बॉल आहे, त्यामुळे ते मागे पुढे खाली ग्राउंडवर पोहोचतील, तर असं होत नाही. या केसमध्ये हे जे दोन्ही बॉल आहे, हे दोन्ही बॉल एकाच वेळेस ग्राउंडला टच करणार आहे. हे दोन्ही बॉल एकाच वेळेला ग्राउंडला टच करणार आहे. बट आता जर तुम्ही हा एक्सपेरिमेंट नॉर्मल रूममध्ये जर कंडक्ट करण्याचा ट्राय केला, म्हणजे तुम्ही एका लेवलला एक मेटल बॉल ठेवला, एक प्लास्टिक बॉल ठेवला आणि ते रिलीज केलं, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, तुम्हाला एक्झॅक्टली हा रिझल्ट मिळणार नाही, म्हणजे दोन्ही बॉल मे बी ग्राउंडवर पोहोचणार नाही. असं का होतं, कारण इथे एअर रेजिस्टन्स आहे किंवा बाकी काही फ्रिक्शनल फोर्सेस सुद्धा आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये तुम्हाला हे दोन्ही बॉल एकाच वेळेस ग्राउंडला येऊन मिळतील असं नाही, ही कंडिशन तुम्हाला मिळणार नाही. तर हा जो एक्सपेरिमेंट तुम्हाला कॅरी करायचा असेल, तुम्हाला व्हॅक्यूम जिथे असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा एक्सपेरिमेंट कॅरी करावं लागेल, कारण व्हॅक्यूममध्ये फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे, बाकी कोणताच फोर्स तिथे नसणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळेस फक्त ॲक्ट होईल त्यावेळेस हे जे दोन्ही बॉल आहे, प्लास्टिकचा असेल, मेटलचा असेल किंवा दुसरा कोणत्याही एखाद्या मटेरियलचा असेल, सगळे बॉल जे आहे ते एकाच वेळेस ग्राउंडला येऊन पोहोचेल. सो 1971मध्ये एक एक्सपेरिमेंट केलं एका ॲस्ट्रॉनॉटनी, ॲस्ट्रॉनॉटचं नाव आहे डेव्हिड स्कॉट. हा एक्सपेरिमेंट कुठे केला गेला, मूनवर. ठीक आहे, एक सिम्पल एक्सपेरिमेंट त्यांनी केला मूनवर, मूनच्या सरफेसवर. 2 ऑब्जेक्ट घेतले, एक होता हॅमर आणि सेकंड ऑब्जेक्ट फेदर. आता 2 ऑब्जेक्ट जर तुम्ही बघितले, फेदर लाईट वेट असणार आहे, हॅमरचं वेट जास्त असणार आहे. तर त्यांनी काय सिम्पल एक्सपेरिमेंट केला, एका लेवलवरून, ठीक आहे, एक लेवल, या लेवलवरून त्यांनी हॅमर ॲज वेल ॲज फेदर दोन्ही सेम टाईमला खाली ड्रॉप केले. ठीक आहे, फेदर पण ड्रॉप केला आणि त्यानंतर हॅमरसुद्धा ड्रॉप केलं, दोन्ही सेम टाईमला ड्रॉप केलं आणि चेक केलं की आधी कोणतं ऑब्जेक्ट लँड होतं. त्यामुळे त्यांनी ऑब्झर्व केलं की हे जे दोन्ही ऑब्जेक्ट आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर वेट और इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस, हे जे दोन्ही ऑब्जेक्ट आहे ते एकाच वेळेस जमिनीवर लँड झाले किंवा एकाच वेळेस सरफेसवर पोहोचले. हे असं का होतं, कारण आपण मून, इथे त्यांनी हा एक्सपेरिमेंट मूनवर कन्सिडर केला. सो आपण असं बोलू शकतो की सिमिलर टू व्हॅक्यूम तिथे कंडिशन असणार आहे, सिमिलर टू व्हॅक्यूम कंडिशन असणार आहे, बाकी रेजिस्टन्स कसलाच नाही, म्हणजे तिथे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, म्हणजे ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये आहे, ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये आहे म्हणजे त्याच्यावर फक्त जी वर्क होते. एका पर्टिक्युलर लोकेशनसाठी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन नेहमी सारखंच असतं, ऑब्जेक्ट काही जरी असला तरी. त्यामुळे या दोघांवर वर्क होणारे ॲक्सेलरेशन आहे हे सारखंच असणार आहे. त्यामुळे हे जे दोन्ही ऑब्जेक्ट आहे हे सेम टाईमला इथे खाली येऊन पोहोचतात.
हा जर तुम्ही इंटरनेटवर चेक केलं, गुगल केलं, तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला त्यामध्ये एक डिटेलमध्ये एक्सपेरिमेंट मिळेल की एक्झॅक्टली त्यांनी एक्सपेरिमेंट कसा केला. अजून एक एक्सपेरिमेंट याच्या आधी गॅलिलिओने केलेला, तो सुद्धा त्यांनी इटलीमध्ये जो पिसाचा जो मनोरा आपण बोलतो, पिसाचा टॉवर जो आहे, तिथून त्यांनी 2 ऑब्जेक्ट, मेटल ऑब्जेक्ट, 2 आय थिंक बॉल्स होते. बॉल्स त्यांनी एकाच वेळेस रिलीज केले. दोन्ही बॉलचा वेट किंवा मास वेगवेगळं होतं आणि मग त्यावेळेस त्यांनी बघितलं हे जे दोन्ही बॉल आहे, हे दोन्ही बॉल एकाच टाईमला खाली पोहोचत आहे. तर तो सुद्धा एक एक्सपेरिमेंट तुम्ही गुगल करून चेक करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट फ्री फॉल. समजलं फ्री फॉल म्हणजे काय? फ्री फॉलचं एक्झाम्पल आता जसं आपण बोलतो की अर्थच्या अराउंड मून आहे किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, तर त्या केसमध्ये तिथे आपण बोलू शकतो की हे जे मून आहे किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, तिथे त्याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होते. त्यामुळे आपण बोलू शकतो की मून, आर्टिफिशियल सॅटेलाइट हे सगळे फ्री फॉलच्या अंडर आहे. ठीक आहे, समजलं फ्री फॉल म्हणजे काय? नेहमी लक्षात ठेवा, फ्री फॉल म्हणजे ऑब्जेक्ट आपण एका हाईटवरून रिलीज करतोय, त्यावेळेस त्याच्या फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होते. ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, यामध्ये ओनलीला खूप महत्त्व आहे. फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होते, बाकी एअर रेझिस्टंट किंवा फ्रिक्शनल फोर्स हे सगळे काही 0 असणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होते, एची व्हॅल्यू जी असणार आहे. त्यानंतर जर आपण ऑब्जेक्ट ड्रॉप केला असं बोलतो, ड्रॉप केला म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी u = 0 कन्सिडर करायची आणि ह्या 2 कंडिशनचा यूज करून इक्वेशन ऑफ मोशन असे मॉडिफाय होता. आणि ट्रू फ्री फॉल जर बघायचं असेल तर एक्सपेरिमेंट आपल्याला व्हॅक्यूममध्ये कॅरी करावं लागेल, कारण व्हॅक्यूममध्येच अशी कंडिशन असते की जिथे एअर रेझिस्टन्स किंवा बाकी कोणताच फोर्स अदर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कोणताच फोर्स इथे प्रेझेंट नसतो. प्रॅक्टिस एक्झाम्पल त्यामधला फर्स्ट, an iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assuming that value of g is 10 meter per second, calculate. त्याच्याखाली आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले आहे. या क्वेश्चन काय, क्वेश्चनचे स्टेटमेंट समजून घ्या. आपल्याला सांगितलं एक आयर्नचा बॉल आहे, आयर्न बॉल आहे, त्याचा मास दिलेला 3 kg. हा बॉल रिलीज केला आहे एका हाईटपासून, हाईट दिलेली 125 मीटर अँड इट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड. फ्री फॉलची केस दिलेली, फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड म्हणजे फ्री फॉलची केस दिलेली आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी आपल्याला कन्सिडर करायचं आहे 10 मीटर पर सेकंड. त्याचा यूज करून आपल्याला काही टर्म्स फाइंड करायच्या, काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहे. टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड, तो बॉल ग्राउंडला रीच करण्यासाठी किती टाइम घेणार आहे. त्यानंतर वेलोसिटी ऑफ बॉल ऑन रिचिंग ग्राउंड, ज्यावेळेस तो बॉल ग्राउंडला रीच करेल त्यावेळेस बॉलची वेलोसिटी काय असणार आहे. हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. त्यानंतर ज्यावेळेस टोटल टाईमच्या हाफ टाईम असेल त्यावेळेस बॉलने किती हाईट कव्हर केलेली आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. 1 बाय 1 आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सगळ्यात आधी काय इन्फॉर्मेशन दिलेली ते बघूया. एक आयर्न बॉल आहे, मास दिलेला आहे 3 kg, तो एका हाईटपासून रिलीज केला. सपोज जर मी हे ग्राउंड कन्सिडर करते, ठीक आहे, आणि ही आहे हाईट 125 मीटर. या हाईटवरती एक आयर्न बॉल दाखवला आहे. हा आयर्न बॉल इथून रिलीज केलेला आहे, फ्री फॉल आहे, खाली येणार आहे बॉल. बॉलचं मास दिलेला आहे, मास m = 3 kg आणि त्यानंतर हाईट दिलेली आहे 125, एचची व्हॅल्यू दिलेली आहे 125. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी कन्सिडर करायची 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ही व्हॅल्यू ऑफ जी. त्यानंतर आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं ते सुद्धा मेन्शन करूया. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड. बॉल इथून रिलीज केला आहे, हा बॉल ग्राउंडवर ज्यावेळेस येईल त्यासाठी लागलेला टाईम. ठीक आहे, सो टीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, टाइम टू रीच द ग्राउंड फर्स्ट. सेकंड, वेलोसिटी ऑफ बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. ज्यावेळेस बॉल इथे ग्राउंडवर येईल त्यावेळेस बॉलची वेलोसिटी काय असणार आहे, म्हणजे वेलोसिटी while reaching the ground. v ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, इथे t ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आणि त्यानंतर थर्ड, द हाईट ऑफ बॉल ॲट हाफ द टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. ग्राउंडला रीच करण्यासाठी जो टाइम लागलेला आहे त्या टाइमचा हाफ टाइम असेल त्यावेळेस बॉलने किती डिस्टन्स कव्हर केलेलं किंवा बॉलची हाईट काय असणार ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. समजलं काय? सगळ्यात आधी आपल्याला हा टाइम किती लागला ग्राउंडला येण्यासाठी तो कॅल्क्युलेट करावा लागेल. त्या टाइमचा हाफ कन्सिडर करायचा. त्या हाफ टाइमला बॉल इथे कुठेतरी असणार आहे, तर ही जी हाईट आहे ही हाईट किंवा हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो थर्ड, डिस्टन्स, हाईट ऑफ बॉल किंवा डिस्टन्स कवर्ड बाय बॉल और हाईट ऑफ बॉल ॲट t/2 ह्या टाईमला किती हाईट कव्हर केलेली आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजला. आता बघूया क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार. एक बॉल हाईटवरून रिलीज केला, फ्री फॉलचे केस आहे, मास दिलेला आहे, हाईट दिलेली आहे, जीची व्हॅल्यू दिलेली आहे.
सगळ्यात आधी आपल्याला फाइंड करायचं की हा बॉल ज्यावेळेस ग्राउंडवर येईल त्यावेळेस बॉलला इथपासून इथपर्यंत म्हणजे एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किंवा बॉलला ग्राउंडवर येण्यासाठी किती टाईम लागला ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर इथे ग्राउंडवर आल्यावर वेलॉसिटी किती असणार वीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि त्यानंतर एक डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की T/2 ज्यावेळेस टाईम असेल त्यावेळेस डिस्टन्स काय असणार आहे. तर आता हे सगळे टर्म जे आपल्याला फाइंड करायचे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला लागणार आहे इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन 3 इक्वेशन ऑफ मोशन आपण बघितले. V = u + at. क्लास 9 मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या. फर्स्ट इज V = u + at. सेकंड S = ut + ½ at². आणि थर्ड आहे V² = u² + 2as. ठीक आहे. U इनिशियल वेलॉसिटी, V फायनल वेलॉसिटी, S द ॲक्सेलरेशन, T असतं टाइम टेकन, S असतं डिस्टन्स कवर्ड. आता बघूया आपण ह्या तिघांपैकी आपल्याला कोणते कोणते इक्वेशन इथे लागणार आहे. फर्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे टाइम टेकन टू रीच द ग्राउंड. बॉल इथून निघाला, बॉल ग्राउंडवर आला, सो इथपासून इथपर्यंत येण्यासाठी किती टाइम लागला तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. इथपासून इथपर्यंत बॉल येतोय म्हणजे बॉल काही ट्रॅव्हल करतोय, काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. हे डिस्टन्स कशाशी इक्वल असणार आहे, हाईटशी इक्वल असणार आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे एसची व्हॅल्यू काय असणार आहे, S = h दॅट इज इक्वल टू 125 मीटर. आता डिस्टन्सला रिलेट करणारा कोणतं इक्वेशन आहे आपल्याकडे हे दोन इक्वेशन आहे, एस आणि हे एक इक्वेशन आणि हे इक्वेशन. आपल्याला टाइम पाहिजे म्हणजे आपल्याला हे इक्वेशन यूज करावं लागणार. S = ut + ½ at². टीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे मला. त्यानंतर माझ्याकडे एसची व्हॅल्यू आहे. त्यानंतर ए म्हणजेच काय ॲक्सेलरेशन म्हणजे इथे असणार आहे G. A = G दॅट इज इक्वल टू 10 मीटर/सेकंड². त्यानंतर मला लागते यू म्हणजे काय इनिशियल वेलॉसिटी. आपल्याला काय सांगितलं बॉल इथून रिलीज केलेला आहे, बॉल वरतून एवढ्या हाईटहून रिलीज केलेला आहे म्हणजे सुरुवातीला बॉल स्थिर होता, बॉलची इनिशियल वेलॉसिटी 0 होती म्हणजे ह्या केसमध्ये यूची व्हॅल्यू आपल्याला 0 कन्सिडर करावं लागणार आहे. सगळ्या टर्म्स माहिती त्याच्यावरून आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज माहिती त्याच्यावरून आपण टीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. समजला फर्स्ट क्वेश्चन आपण किंवा फर्स्ट इथे आपला जो टाइम फाइंड करायचा तो टाइम आपण कसा फाइंड करतो. सो S = h = 125 मीटर, देन u = 0 बिकॉज इनिशियली बॉल इज ॲट रेस्ट, राईट. बॉल रेस्टला आहे त्यामुळे यूची व्हॅल्यू असणार आहे 0 अँड सिन्स S = ut + ½ at². सेकंड equation of motion and therefore S 125 is equal to 0 into T plus 1/2 A म्हणजे काय G T². A is equal to G and therefore 125 is equal to ही व्हॅल्यू 0 असणार आहे. 1/2 G ची व्हॅल्यू आहे 10 into T². Therefore 125 is equal to 5 T². Hence T² is equal to 125/5. This implies T² is equal to 25 and hence T किती असणार आहे 25² that is 5. टाइम किती आला 5 सेकंड. सो बॉल 125 मीटर एवढ्या हाईटवरून रिलीज केलेला आहे. बॉलचा मास आहे 3 kg. तर बॉलला इथपासून ग्राउंडवर येण्यासाठी लागलेला टाइम किती 5 सेकंड. 5 सेकंडमध्ये बॉल इथपासून ग्राउंडवर येत आहे. ठीक आहे. टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड इज 5 सेकंड. दिस इज सोल्युशन फॉर फर्स्ट. सेकंड वेलॉसिटी व्हाईल रिचिंग द ग्राउंड. आपल्याला फाइंड करायची वेलॉसिटी व्हाईल रिचिंग द ग्राउंड म्हणजे आपल्याला फायनल वेलॉसिटी फाइंड करायची. वेलॉसिटीला रिलेट करणारा कोणता फॉर्म्युला आहे, हा एक फॉर्म्युला. फायनल वेलॉसिटी फाइंड करायची आपल्याला माहिती आहे इनिशियल वेलॉसिटी यूची व्हॅल्यू 0 आहे. त्यामुळे जर मी हा फॉर्म्युला यूज केला व्हीची व्हॅल्यू फाइंड करायची, यूची व्हॅल्यू 0 दिलेली, एची व्हॅल्यू मला माहीत आहे. आपल्याला विचारलं वेलॉसिटी व्हाईल रिचिंग द ग्राउंड. ग्राउंडला रीच करतो, ग्राउंडला रीच करण्यासाठी लागलेला टाइम 5 सेकंड आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे म्हणजे टीची व्हॅल्यू सुद्धा आहे. त्यामुळे जर मी फर्स्ट इक्वेशन यूज केला, फर्स्ट इक्वेशनवरून मला वेलॉसिटी म्हणजे व्हीची व्हॅल्यू सुद्धा मिळू शकते. सो बाय फर्स्ट इक्वेशन किंवा व्हीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. यूची व्हॅल्यू आहे 0, एची व्हॅल्यू आहे G दॅट इज इक्वल टू 10 मीटर/सेकंड² आणि टी टाइम टू रीच ग्राउंड आपण आत्ताच फाइंड केलं 5 सेकंड. सो ती व्हॅल्यू आता मी यूज करू शकते अँड देअरफॉर V इज इक्वल टू U + AT. हा फॉर्म्युला आपण यूज करतो फर्स्ट इक्वेशन अँड देअरफॉर V इज इक्वल टू 0 + 10 × 5 दॅट इज इक्वल टू 50. वेलॉसिटी आहे म्हणजे युनिट असणार आहे मीटर/सेकंड. त्यामुळे ज्यावेळेस बॉल ग्राउंडवर रीच करेल त्यावेळेस बॉलची वेलॉसिटी असणार 50 मीटर/सेकंड. देअरफॉर वेलॉसिटी ऑफ बॉल व्हाईल रिचिंग द ग्राउंड इज 50 मीटर/सेकंड. ओके. जर मी हा फॉर्म्युला यूज केला, वेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आहे, बघूया याच्याने आपल्याला सेम व्हॅल्यू मिळते का. व्हीची व्हॅल्यू फाइंड करायची, यूची व्हॅल्यू 0 आहे, जीची व्हॅल्यू आहे 10 आणि डिस्टन्स किती आहे 125. ग्राउंडवर येतोय म्हणजे डिस्टन्स तर 125 मीटर एवढं कव्हर करतो. सो V² इज इक्वल टू 125 × 2
125 इंटू 2 250 हा 10. सो v इज इक्वल टू 50 जर मी रूट घेतलं तर. सो हा जरी फॉर्म्युला मी यूज केला तरी सेमच आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. नाव थर्ड, डिस्टन्स कवर्ड बाय बॉल और हाईट ऑफ दी बॉल ॲट t/2. डिस्टन्स कवर्ड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू हाईट ऑफ दी बॉल ॲट t/2. सोल्युशन फॉर 3. टाइम किती आहे t 5 सेकंड. 5 सेकंडमध्ये तो ग्राउंडला रीच करतोय. t/2 म्हणजे 2.5 सेकंडमध्ये बॉलनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे थोडक्यात आपल्याला फाइंड करायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड डिस्टन्स कवर्ड इन 2.5 सेकंड. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे मला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ही व्हॅल्यू फाइंड करायची. टीची व्हॅल्यू मला माहिती आहे, यूची व्हॅल्यू माहीत आहे, एची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे. सो एस इज इक्वल टू यू आहे 0 इंटू टी प्लस हाफ इंटू जी टी स्क्वेअर. ही व्हॅल्यू 0. सो एस इज इक्वल टू जी टी स्क्वेअर बाय 2. जीची व्हॅल्यू आहे 10 आणि टीची व्हॅल्यू आहे 2.5. या ठिकाणी t/2 याला आपण बोलू टी डॅश. आपल्याला ह्या टाईमला फाइंड करायचे. सो इथे टी डॅश टी डॅश टी डॅश. सो 2.5 स्क्वेअर g इंटू 2.5 स्क्वेअर अपॉन 2. सो दॅट इज इक्वल टू 2.5 स्क्वेअर 6.25 इंटू 10 अपॉन 2. सो 62.5 अपॉन 2 31.25 मीटर. म्हणजे ज्यावेळेस t/2 एवढा टाईम असेल त्यावेळेस बॉलनी कवर केलेला डिस्टन्स किती आहे 31.25. बट आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला हाईट ऑफ दी बॉल ॲट t/2. आपल्याला डिस्टन्स किती कवर केलं ते विचारलं, आपल्याला हाईट विचारलेले. बॉल इथून सुरू करतोय म्हणजे बॉलनी एवढं डिस्टन्स कवर केलेलं आहे 31.25 मीटर. आपल्याला क्वेश्चन काय विचारला हाईट ऑफ दी बॉल म्हणजे हाईट आपण कशाच्या रेफरन्सने घेणार, हाईट तर ग्राउंडच्या रेफरन्सने घेणार. तर आपल्याला ॲक्च्युली विचारलेलं आहे हे डिस्टन्स. हे डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. हे डिस्टन्स किती असणार आहे टोटल डिस्टन्समधून मी ज्यावेळेस हे मायनस करेल त्यावेळेस मला हाईट ग्राउंडपासूनची मिळणार आहे. त्यामुळे समजलं काय इथे गडबड काय होऊ शकतं. आपण काय करू एस कॅल्क्युलेट करू आणि आपण असं म्हणू की एवढं हे आन्सर आहे. तर आपल्याला विचारलेलं काय आपल्याला हाईट विचारलेलं आहे, आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल विचारलेलं नाही. त्यामुळे मी ही लाईन कट केली कारण का आपल्याला हाईट ऑफ दी बॉल विचारलेली. हाईट आपण ग्राउंडच्या रेफरन्सने घेणार. आपलं हे डिस्टन्स विचारलं. हे जे कॅल्क्युलेट केलं बॉलनी इथून सुरू केलेलं आहे बॉल म्हणजे बॉलनी एवढं डिस्टन्स t/2 मध्ये कव्हर केलं 31.25 मीटर. आपल्याला हे डिस्टन्स कवर्ड नाही विचारलं, आपल्याला हाईट विचारलेली. सो हाईट ऑफ दी बॉल फ्रॉम ग्राउंड इज इक्वल टू h मायनस 31.25 म्हणजेच 125 मधून आपल्याला मायनस करायचं आहे 31.25. सो दॅट इज इक्वल टू 0.75 अँड इथे असणार 93. सो 93.75 मीटर हे असणार आहे हाईट ऑफ दी बॉल ॲट t/2 दॅट इज 2.5 सेकंड. समजले. यामध्ये आपल्याला काय यूज करायचे, आपल्याला हे जे रूल्स आहे हे 3 रूल्स यूज करायचे आहे. बॉल इथून रिलीज होतोय फ्री फॉलमध्ये आहे. इनिशियल वेलोसिटी 0 असणार आहे. जीची व्हॅल्यू आपल्याला 10 घ्यायची आहे. फक्त बघायचं काय इन्फॉर्मेशन दिली आणि याच्यामधला कोणता फॉर्म्युला किंवा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यूज पुट करून अननोन क्वांटिटी फाइंड करू शकतो. सेकंड क्वेश्चन अ टेनिस बॉल. आता हे क्वेश्चन जे आहे हे थोडे समजायला अवघड वाटतं कारण या टाईपच्या क्वेश्चनमध्ये 2-3 सब क्वेश्चन विचारलेलं असतात. पण आपल्याला हे समजत नाही इनिशियल वेलोसिटी 0 घ्यायची का फायनल वेलोसिटी 0 घ्यायची, ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं. क्वेश्चन स्टेटमेंट केअरफुली वाचायची आणि ती जी सिच्युएशन ती इमॅजिन करायची. ऑटोमॅटिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सेकंड क्वेश्चन अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस अ हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. एक टेनिस बॉल आहे तो वरती फेकला गेला. वरती फेकल्यानंतर तो एका पर्टिक्युलर हाईटला गेला. ती हाईट दिलेली 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. बॉल वर फेकला तर ऑब्व्हियसली तो खाली येणारच आहे. व्हॉट वॉज इज इनिशियल वेलोसिटी. बॉल वर फेकायचं म्हणजे काहीतरी वेलोसिटी तर त्याला द्यावी लागेल. तर इनिशियल वेलोसिटी आपल्याला फाइंड करायची आहे. हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. त्यानंतर बॉल खाली येण्यासाठी किती टोटल टाइम लागला तो टाईमसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. क्वेश्चन समजला. एक बॉल आहे. हा जो बॉल आहे सपोज जर मी हा एक बेस कन्सिडर करते की इथून सपोज बॉल थ्रो केला आहे. बॉल जो आहे हा बॉल असा थ्रो केला वरती. ठीक आहे. इथे जाणार आणि त्यानंतर बॉल परत असा खाली येतोय. तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण बॉल वर थ्रो करतो बॉलची वेलोसिटी हळूहळू कमी होते. वेलोसिटी का कमी होते बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करतो. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड असतो. त्यामुळे अर्थ या बॉलला नेहमी खाली खेचण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वेलोसिटी कमी होते. एका पॉईंटला टॉप मोस्ट पॉईंटला काय होते एका मुवमेंटसाठी वेलोसिटी 0 होते. इथे जाऊन वेलोसिटी काय होणार आहे 0
आणि त्यानंतर अगेन बॉलची वेलॉसिटी वाढत 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 जाऊन बॉल इथे खाली ग्राउंडवरती रीच होणार आहे. हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं हे आपण बघितलेलं आहे. तर आपल्याला क्वेश्चन काय सांगितलं आहे, टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस हाईट ऑफ 4.05 मीटर. सपोज बॉल इथून असं ह्या बॉलसाठी हा बेस आहे, इथून बॉल असा वर जातोय आणि हे जे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे किंवा ही जी हाईट आहे ही हाईट कव्हर केलेली बॉलने 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. खाली येणार आहे त्यावेळेस एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेलं आहे. सो व्हॉट वॉज दिस इनिशियल वेलॉसिटी. या ठिकाणी बॉलची वेलॉसिटी काय होती ती आपल्याला फाइंड करायची, इनिशियल वेलॉसिटी. आणि त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. त्यानंतर एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टाइम किती लागणार आहे तो टाइम आपल्याला फाइंड करायचा आहे. इनिशियल वेलॉसिटी आणि टाइम आपल्याला फाइंड करायचं आहे. क्लिअर आहे क्वेश्चन. सो सोल्युशन यामध्ये बघा आपण काय काय मेन्शन करू शकतो. टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. सो डिस्टन्स कवर्ड म्हणजे आपण डिस्टन्स दाखवतो एसने. अगेन इथे सुद्धा आपल्याला हे इक्वेशन ऑफ मोशन यूज करावे लागणार आहे. डिस्टन्स कवर्ड एस इज इक्वल टू 4.05 मीटर. त्यानंतर आपल्याला फाइंड करायची आहे इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी आपण यूनी दाखवतो. यूची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं, बॉल एवढी हाईट कव्हर करते किंवा एवढ्या हाईटला पोहोचते तर आपल्याला माहिती बॉल ज्यावेळेस या टॉपमोस्ट पॉईंटला जाईल त्यावेळेस त्या क्षणी त्या मुवमेंटला बॉलची वेलॉसिटी किती असणार आहे, 0 असणार आहे. तर ही जी वेलॉसिटी, ह्या वेलॉसिटीला मी फायनल वेलॉसिटी कन्सिडर करू शकते. बॉल इथपासून इथपर्यंत जातोय या प्रोसेसमध्ये ही इनिशियल वेलॉसिटी असणार. इथे जाऊन बॉल इथे पोहोचून बॉल नंतर खाली येणार आहे, बट ह्या पाथसाठी ही इनिशियल वेलॉसिटी असणार, ही फायनल वेलॉसिटी असणार आहे. त्यामुळे फायनल वेलॉसिटी म्हणजेच v ही व्हॅल्यू मी 0 कन्सिडर करू शकते, कारण टॉपमोस्ट पॉईंटला बॉलची वेलॉसिटी 0 असणार आहे. त्यामुळे v इज इक्वल टू 0. समजलं v इज इक्वल टू 0 मी का कन्सिडर करते, कारण मी फक्त हा पाथ कन्सिडर करते, इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी काही अमाऊंट असणार आहे, फायनल वेलॉसिटी 0 असणार आहे. डिस्टन्स कवर्ड आहे 4.05 मीटर. तर आपल्याला सगळ्यात आधी फाइंड करायचं आहे फायनल वेलॉसिटी. मग u v s यांना रिलेट करणारा कोणतं इक्वेशन आपण यूज करू शकतो, थर्ड इक्वेशन. का, कारण थर्ड इक्वेशनच्या अकॉर्डिंग v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. थर्ड इक्वेशन v 0 यूची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन अँड डिस्टन्स दिलेलं आहे 4.05. ॲक्सेलरेशन आपण काय कन्सिडर करणार, बॉल जो आहे बॉल वर चाललेला आहे. बॉल कसं जातोय, वर जातोय. आपण ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बोलतो, आता इथे काय होतंय, बॉल वर जातोय खाली जातो, इथे कोणतं ॲक्सेलरेशन काम करणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. बट या ठिकाणी आपल्याला केअर घ्यायची आहे, बॉल जो आहे बॉल वर जातोय. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कसं असतं, आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑलवेज डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन अशी असते, वेक्टर क्वांटिटी डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, बट आता बॉल वर चाललेला आहे, बॉल या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये चाललेला आहे. त्यामुळे एची व्हॅल्यू मला घ्यावी लागेल -g. का मायनस, का, कारण बॉल वर चाललेला आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन खाली काम करते, त्यामुळे एची व्हॅल्यू मला इथे घ्यावी लागणार आहे -g. हे समजलं मायनस साईन का आला, बॉल वरती चाललाय, ॲक्सेलरेशन खाली काम करते, ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आहे, त्यामुळे एची व्हॅल्यू मला इथे निगेटिव्ह साईन द्यावं लागणार, ए इज इक्वल टू -g. त्यामुळे इथे मी व्हॅल्यू घेणार. एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10 दिली आहे का, 9.8 मेन्शन केलेले, 10 मेन्शन जीची व्हॅल्यू केलेली आहे. गिवन g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे इथे मी व्हॅल्यू लिहिणार -10 बिकॉज a इज इक्वल टू -g. ठीक आहे. अँड देअरफॉर 0 इज इक्वल टू u स्क्वेअर. इथे व्हॅल्यू किती असणार आहे, 4.05 इंटू 2, सो 8.1. 8.1 इंटू 10 म्हणजे 81. ठीक आहे. अँड देअरफॉर u स्क्वेअर इज इक्वल टू 81 अँड u इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंड. त्यामुळे इनिशियल वेलोसिटी किती आहे, 9 मीटर पर सेकंड. आता जर सपोज या केसमध्ये असं झालं असतं की तुम्हाला हे समजलं नसतं की एची व्हॅल्यू मला मायनस घ्यायची, तर इथे गडबड काय झाली असते, इथे आपल्याला u स्क्वेअर प्लस 81 इज इक्वल टू 0. सो u स्क्वेअर इज इक्वल टू -81. इथे लगेच तुमच्या लक्षात येईल की स्क्वेअर आहे, निगेटिव्ह साईन आहे, विच इज नॉट पॉसिबल, म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे. त्यामुळे इथे मला एची व्हॅल्यू -g घ्यावी लागली. प्रत्येक केसमध्ये अप मुवमेंट असेल त्यावेळेस आपल्याला माहिती की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन नेहमी डाऊनवर्ड ॲक्ट होतं, त्यामुळे त्या केसमध्ये ॲक्सेलरेशन नेहमी -g घ्यायचं, हे मायनस साईन विसरायचं नाही. सो u इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंड, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीने बॉल थ्रो केला गेला ती वेलॉसिटी आहे 9 मीटर पर सेकंड. ओके. सेकंड पार्टमध्ये आपल्याला, सो फर्स्ट पार्टसाठी इनिशियल वेलॉसिटी ऑफ बॉल इज 9 मीटर पर सेकंड. नाउ सेकंड पार्ट, हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. हाऊ मच
टोटल टाईम विल इट टेक टू कम डाऊन. खाली येण्यासाठी त्याला किती टाईम लागला ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी आपण हा पाथ कन्सिडर केला, असा जाऊन इथे येतोय. इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, बॉल असा मूव्ह होता. आता बॉल खाली येतोय म्हणजे मला हा पाथ कन्सिडर करावा लागणार. हे असणार आहे ग्राउंड आणि इथे वेलॉसिटी 0 झाली होती. आता बॉल ग्राउंडकडे येतो आहे. तर यासाठी लागलेला टाईम मला फाइंड करायचा आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स दिलेलं आहे 4.05 मीटर. सो डिस्टन्स किती कवर करायचं आहे 4.05 मीटर. त्यासाठी लागलेला टाईम मला फाइंड करायचा आहे. ST कोणतं आपण रिलेशन यूज करू शकतो, हे 2 रिलेशन आपण यूज करू शकतो. जर मी हे रिलेशनचं बघितलं, या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, फायनल वेलॉसिटी नाही, हे रिलेशन तर यूज नाही करता येणार कारण आपल्याला टाईम फाइंड करायचा आहे. इथे टाईम मेन्शन नाही. एस आणि टी म्हणजे मला सेकंड इक्वेशनच यूज करावं लागणार आहे. का? एसची व्हॅल्यू मला माहिती आहे, टीची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. ए ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असणार आहे, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. आपण काय कन्सिडर करतो, बॉल ह्या पॉईंटपासून खाली येतोय. या पॉईंटसाठी बॉलची वेलॉसिटी 0 आहे म्हणजे या सेकंड केससाठी बॉलची इनिशियल वेलॉसिटी काय आहे, बॉलची इनिशियल वेलॉसिटी आहे 0. सो दिस वेलॉसिटी इज इनिशियल वेलॉसिटी अँड देअरफॉर हियर यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. ठीक आहे, हे समजलं. इनिशियल वेलॉसिटी ते 0 काय. ह्या केससाठी फायनल वेलॉसिटी 0 होती, या केससाठी इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. डिफरन्स काय, कारण इथून बॉल आपण हा पाथ कन्सिडर करतो, यासाठी आपण हा पाथ कन्सिडर करतो. सो यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड अँड एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ AT स्क्वेअर. या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग एसची व्हॅल्यू दिलेली आहे, यूची व्हॅल्यू आहे 0 प्लस हाफ ए. आता ॲक्सेलरेशन इथे आपण जी घेणार का मायनस जी घेणार. ह्या केसमध्ये आपण ॲक्सेलरेशन मायनस जी घेतलं होतं. बॉल कसा येतो, बॉल खालच्या दिशेला येतोय, बॉल असा येतोय, खाली येतोय आणि ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशनची डायरेक्शनसुद्धा कशी असते, हीच असते. दोघांची डायरेक्शन तर सारखीच आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एला कशाने रिप्लेस करावं लागेल, जीनी, मायनस जीनी नाही. देअरफॉर 4.05 इंटू 2 अपॉन जी, जीची व्हॅल्यू आहे 10 इज इक्वल टू टी स्क्वेअर. देअरफॉर 4.05 इंटू 2 इज 8.1, 8.1 अपॉन 10 इज इक्वल टू टी स्क्वेअर. दिस इम्प्लाइज टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.81. जर मला टीची व्हॅल्यू फाइंड करायची असेल, दोन्ही साईडचं रूट घ्यावं लागेल. 0.81 म्हणजेच काय, 0.9 सेकंड. याचं रूट जर घेतलं तर असणार आहे 0.9 सेकंड. हे कसं आलं 0.81 म्हणजे 81 अपॉन 100. जर याचं मला रूट घ्यायचं असेल तर रूट घेतल्यावर इथे वर येणार 9, इथे येणार 10. सो 9 अपॉन 10 म्हणजे 0.9 सेकंड. सो 0.9 सेकंड हा कोणता टाईम आहे, या पॉईंटपासून बॉलला ग्राउंडवर येण्यासाठी म्हणजे टॉप पॉईंटपासून इथे येण्यासाठी लागलेला टाईम आहे 0.9 सेकंड. आणि जर असं विचारलं असेल टोटल टाईम टेकन बाय बॉल टू कम डाऊन, टोटल टाईम म्हणजे कोणता, इथपासून इथपर्यंत आला आणि इथपासून इथे खाली आला, हा जो टोटल टाईम विचारला हा टाईम आहे 0.9 सेकंड. त्याच पद्धतीने हा टाईम अप जाण्यासाठी सुद्धा टाईम सेमच लागणार आहे 0.9 सेकंड. त्यामुळे टोटल टाईम जर विचारला सो टोटल टाईम असणार आहे, टोटल टाईम टू कम डाऊन. टोटल टाईम म्हणजे कोणता म्हणते मी, बॉल इथपासून इथे गेला, इथून इथे आला, तो टोटल टाईम असणार आहे 0.9 प्लस 0.9 दॅट इज इक्वल टू 1.8 सेकंड. 0.9 सेकंड कोणता आहे, या पॉईंटपासून इथे खाली येण्यासाठी लागलेला टाईम. टोटल टाईम म्हणजे बॉल इथून इथे गेला, इथून इथे आला, हा 0.9 प्लस हा 0.9 म्हणजे 1.8 सेकंड.